नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, आता मी तुम्हाला जिथं जिथं शूटिंग चालू असते ना, ते मळमध्ये ते बंगले तुम्हाला दाखवतो. आणि जर आता आज सोमवार आहे ना, आता शूटिंग वगैरे पण चालू असतील, त्यांचे काही पॅकअप वगैरे झाले नसतील, ते पण शूटिंग तुम्हाला दाखवतो. ते आता शूटिंग रस्त्यावरती चालूच असतील तरी म्हणजे आमच्या घरापासून एकदम म्हणजे 10 मिनिटाच्याच अंतरावरती ते अक्षय कुमार वगैरे त्यांनी ते घर घेऊन ठेवले, ते पण दाखवतो. सोनू निगमने घर घेतलंय ते पण दाखवतो. बॉबी देओल इथंच राहतो मित्रांनो. तो कधीतरी आठवड्यातनं 1-2 वेळा म्हणजे इथं येत जातच राहतो तो. बघू म्हणजे अजून ते रईजामध्ये ती अर्चना तुम्हाला माहिती आहे ना, कपिल शर्मा शो मध्ये जोरजोरात असते, ती पण इकडेच राहते. म्हणजे आपले पंकज त्रिपाठी वगैरे त्यांचे बंगले पण इकडेच ते तुम्हाला आता बंगले दाखवतो. चला आपण डायरेक्ट तिकडेच जाऊया आता. हे बघा, इथं समोरच शूटिंग चालू आहे. बघा तुम्ही समोर बघू शकता. हा पहिलाच बंगला आहे. आपल्याला बरेच बंगले बघायचे, त्यांची तिथे शूटिंग चालू आहे, त्या पण गोष्टी आपल्याला बघायची. इथं RD बंगला म्हणून ओळखला जातो. इथं शूटिंग चालू आहे. ज्यांना शूटिंग लाईनमध्ये काम वगैरे करायचे आहेत ना, ते बिनधास्तपणे इकडे येऊ शकतात. आणि ज्यांना ऑडिशन वगैरे द्यायचे आहेत ना, ते इकडे वर्सोवा म्हणून आहे. वर्सोवाला तुम्ही यारी रोड म्हणून आहे, तिथं ऑडिशन देऊ शकता. तिकडे तिकडे तुम्हाला हिंदी, तामिळ, मराठी सगळे पिक्चरचे तुम्ही जेव्हा पण जाणार तिकडे नेहमीच ऑडिशन चालू असतात. जर पिक्चर लाईनमध्ये कोणाला काम करायचं असेल ना, तिकडे नक्की जा तुम्ही, ऑडिशन वगैरे देत राहा तुम्ही. हा 2 नंबरचा बंगला आहे. इथं पण बघा आता शूटिंग वगैरे चालूच आहे. इथं आता आतमध्ये शूटिंग चालू असेल कदाचित, इथं बाहेर तर नाही आहे शूटिंग चालू. म्हणजे बरेच लोक म्हणत होते की काय नुसते घरचे किचनचे व्हिडिओ दाखवतो, थोडं बाहेर पड. हे फक्त माझ्या घरापासून 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे मित्रांनो. मी इथंच राहतो म्हणून मला इकडचं सगळं माहिती आहे. हे बघा, इथं पण आपले मराठी सिरियलची शूटिंग चालू असते. इथं पांडुरंगा राया म्हणून सिरियल आहे, त्या सिरियलची इथं शूटिंग चालू असते. आता पॅकअप झाला वाटतं त्यांचा, म्हणून इथं दुसरी ठिकाणी आता त्यांचं शूट असेल. पण सगळे ते इन्स्ट्रुमेंट वगैरे तिथंच आहेत त्यांचे. आपल्या शिवसेना कार्यालय वगैरे आहेत तिथं समोरच. नंतर आपण म्हणजे तुम्हाला जिथून पण सरळ रस्ता दिसतोय ना, सगळे शूटिंगचेच बंगले आहेत. तिथे छोटे मोठे दुकानं. हे बघा, इथं आपण ही पण शूटिंग बरेच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल. हे इथं स्कूल पण बनवून टाकतात, कोर्ट कचेरी पण बनवून टाकतात या जागेला, कॉलेज पण बनवून टाकतात, पोलीस स्टेशन पण बनवून टाकतात. ते बघा समोर दिसते ना, पोलीस स्टेशनचा लूक वाटतोय पूर्ण, म्हणजे यालाच बनवून टाकतात. ते क्राईम पेट्रोल वगैरे तुम्ही बघतच असणार ना, क्राईम पेट्रोलमध्ये पण या गोष्टी बऱ्याच दाखवल्या जातात इथल्या. म्हणजे तुम्ही 80% पकडा डायरेक्ट 80% इथलंच दाखवलं जातं. ते गोरेगाव फिल्म सिटीमध्ये पण होतं, पण इथं पण शूटिंग होते मित्रांनो. 2 नंबरची फिल्म सिटी म्हणायला काय हरकत नाही आहे. हे बघा समोर दुकानं वगैरे आहेत. चला तुम्हाला अक्षय कुमारचा बंगला दाखवतो ना. आज जो काळावाला गेट दिसतोय ना, इकडं बॉबी देओलचा बंगला आहे मित्रांनो. आज समोर इकडे सरळ गेलेत ना, तर इथं वरती बॉबी देओलचा बंगला आहे. आणि ही भिंत तुम्ही लक्षात आली आहे का तुमची? अक्षय कुमार बघा ते कलरचा डब्बा घेऊन ॲड करतो, बर्जर म्हणून का असं काहीतरी कलर येतो, इथं बसून ते ॲड करतो बघा. आणि इथं पूर्ण त्याची शूटिंग झालेली, त्या कलरची ॲड करतो. ते सगळ्यांना म्हणजे लक्षातच असेल. तो अक्षय कुमारचाच बंगला आहे मित्रांनो. त्याने ते फार्म हाऊस म्हणून घेऊन ठेवलेला आहे. हा बघा, म्हणजे इथं कधीतरी येतो अक्षय कुमार, त्याने हा फार्म हाऊस म्हणून घेऊन ठेवलेला आहे. इथं तर अक्षय कुमार राहत नाही, आपले जूलाच राहतो अक्षय कुमार. तर याने ते बघा समोर शूटिंग चालू आहे आता त्याच्या बंगल्यामध्ये. हा बघा, हा तो बंगला आहे जिथं ते कलरची ॲड केली ना अक्षय कुमारने, हाच तो बंगला आहे. तुम्हाला नंतर आतमध्ये जाऊन पण म्हणजे ते गार्डन वगैरे ते तुम्हाला दाखवणारच आहे मी. आता तिथं सध्या शूटिंग चालू आहे. कसं आहे, समोर एकदम थांबू नाही शकत, कारण की आपण पण कॅमेरामध्ये येऊ शकतो, म्हणून तिथं काय थांबू नाही शकत. आता आपल्याला इथून सरळ त्या अर्चना केअर वगैरे त्या बिल्डिंगांमध्ये राहतात ना, ते पण तुम्हाला दाखवतो. म्हणजे तिचं स्वतःचं पण असं बंगलो आहे. आणि पूर्ण रईजा म्हणून बिल्डिंग आहे मित्रांनो. त्या रईजामध्ये बरेच जण राहतात तिथं. शरद सक्सेना वगैरे. शरद सक्सेना कोण? आत्ता मी 2 दिवसापूर्वी त्याला इकडं बघितला होता. आणि थांबा, अजून हा एक बंगलो बघून घ्या मित्रांनो. हा बघा समोरचा बंगला दिसतोय ना, तुम्हाला माहिती आहे ओम शांती ओम पिक्चर बघितला आहे ना तुम्ही. आणि टायगर श्रॉफची ती बनियनची ॲड येते बघा, ती बनियनच्या ॲडमध्ये ती हा बंगला दाखवला आहे तो आतमधला. नंतर ओम शांती ओमच्या पिक्चरमध्ये बघा शाहरुख खान इथं थांबलेला असतो आणि तो काहीतरी स्वप्नाचा डायलॉग बोलत असतो. एका हातामध्ये कंगी असते, एका हातामध्ये बिअरची बॉटल असते. तो डायलॉग बोलत असतो. सिक्युरिटी त्याच्यासमोर बसतात, 4-5 पोरं बसतात. तो इथं डायलॉग बोललेला आहे मित्रांनो तो. त्याच्यानंतर हा बघा समोरचा बंगला आहे. इथं भोजपुरी पिक्चरचे शूटिंग चालू असतात नेहमी. भोजपुरी म्हणा, आपली हिंदी म्हणा, पण सहसा इथं भोजपुरीच पिक्चरचे जास्त शूटिंग चालू असतात मित्रांनो. नंतर हे झालं समोरचा रईजा. रईजा म्हणजे इकडे सगळे तुम्हाला आर्टिस्ट लोकच दिसतील. ते शरद सक्सेना तुम्हाला माहिती आहे ना, म्हणजे ते बजरंगी भाईजानमध्ये बघा तर करीना कपूरचा बापाचा रोल केला आहे, तो इथंच राहतो. मला तर म्हणजे आठवड्यातनं 3-4 वेळा तर आरामात दिसतो तो स्कूटीवरती. गायत्रीने पण बघितलं आहे, आम्ही एकदा अंडी घ्यायला गेलो होतो तेव्हा तो पण अंडी घेत होता तिथं. तो इकडे राहतो. परत आपली अर्चना खेर वगैरे या रईजामध्येच राहते. म्हणजे बरेच आर्टिस्ट लोक राहतात मित्रांनो इथं.
रईजाचा 2 नंबरचा गेट आहे. तुम्हाला आता सोनू निगमचा पण बंगला दाखवणार आहे मी. ते बघा ती बिल्डिंग दिसते ना, ती पूर्ण रईजाची बिल्डिंग आहे. आता ही नवीन बनली आहे आणि लेफ्ट साईडला जी बघतायत ना, ती जुनी बिल्डिंग आहे मित्रांनो. चला तर तुम्हाला सोनू निगमचा बंगला दाखवतो. म्हणजे इकडनं सरळ खाली गेलेत ना, आणि इकडे आपले गावातले पण लोक राहतात. असं नाही की फक्त आर्टिस्ट लोक राहतात, असं काही नाही आहे. तेव्हा समोर दिसतंय ना, तो सोनू निगमचा बंगला आहे. तो सोनू निगम पण कधीतरी येतो इथं राहायला. म्हणजे नेहमी नाही राहत ते, कधीतरी त्यांना पार्टी वगैरे काय करायचे राहिलेत ना, त्यांनी फक्त आपली प्रॉपर्टी घेऊन ठेवलेली इकडं. तर त्यांचा तो इथं बंगला आहे मित्रांनो. म्हणजे हा पूर्ण झाडांमध्ये येतो. तुम्हाला असा पूर्ण क्लिअर दाखवू शकत नाही. गेट तर ओपन नाही. तो बघा समोर काचेचा दिसतोय जो तुम्हाला. गेट बंद आहे, त्याच्यासाठी म्हटलं आतमध्ये काही जाऊ शकत नाही. ते बघा ती समोर दिसते ना, ती पूर्ण रईज आहे बिल्डिंग. तिथंच सगळे आर्टिस्ट लोक, हे बिझनेसमॅन लोक बरेच राहतात तिथं. म्हणजे करोडोमध्ये फ्लॅट आहेत तिथं डायरेक्ट. आणि आतमध्ये म्हणजे पूर्ण सिटीसारखंच वाटतं. आतमध्ये गेल्या सगळ्या फॅसिलिटी आहेत, सगळं म्हणजे सगळं. छोटंसं मार्केट पण आहे, मस्त आपले काय बोलतात त्याला, हॉस्पिटल आहे, जिम आहे, सगळ्या गोष्टी आहेत. हे बघा हे गार्डन तुम्हाला दाखवतो. तुम्हाला बोललो ना अक्षय कुमारचा बंगला, आज तो अक्षय कुमारचा बंगला जिथं त्या कलरच्या डब्याची शूटिंग केली होती ना अक्षय कुमारचा, म्हणजे फार्म हाऊस त्यांनी घेऊन ठेवलेला आहे. हे बघा हे गार्डन वगैरे. आता सध्या शूटिंग चालू आहे, पॅकअप झाला वाटतं त्यांचा. मी आपलं बाहेरनं शूट करून घेतो. हे बघा ना किती सुंदर असा बंगला आहे. म्हणजे मन भरून जातो तो बंगला बघून. बघा ना किती भारी वाटतं. एकदम स्वच्छ असं गार्डन आहे डायरेक्ट. कधी आलात ना तुम्ही नक्की या इकडे बघायला. मड आयलंड म्हणून आहे. मालाडवरनं पण येऊ शकतात, बोरिवलीवरनं पण येऊ शकतात तुम्ही इकडे. हे बघा असा अक्षय कुमारचा बंगला आहे. म्हणजे इथं राहत नाही तो, कधीतरी येतो. चला तुम्हाला आता बीचला जातो मी, बीच पण दाखवतो. आणि ही पण पूर्ण आर्टिस्ट लोकांची बिल्डिंग आहे मित्रांनो. इथं पण माझं घर फक्त 2 मिनटाच्या अंतरावर आहे मित्रांनो. मला इकडे तिकडे गाडीने काही फिरत नाही, मी चालतच फिरतो. 2 मिनटं घरातनं निघालो, फक्त 2 मिनटं लागतात मला इकडे यायला. तो चर्च वगैरे तुम्ही बऱ्याच पिक्चरामध्ये पण बघितला असणार. आता हे रस्त्याची कामं चालू आहेत म्हणून पूर्ण ट्रॉफिक लागली. चला तर तुम्हाला बीच दाखवतो. हे तर आपला सगळे म्हणजे राहणारे लोक आहेत, नॉर्मलीच राहणारे लोक आहेत. आणि समोरही आईस फॅक्टरी. इथं बर्फ वगैरे बनतो. जे मासे वगैरे विकायला जातात ना, त्यांच्यासाठी ही आईस फॅक्टरी. इथूनच ते बर्फ वगैरे घेतात. आपले कोळी लोक जेवढे पण आहेत ना, ते इथूनच बर्फ घेतात. मालाड, बोरिवलीवरनं, अंधेरीवरनं लोक इथं आईस घ्यायला येतात. चला तर तुम्हाला अजून एक बंगला दाखवतो. आणि याच लाईनीमध्ये मिथुन चक्रवर्तीचा पण बंगला आहे मित्रांनो. तो बराच वेळा या समोरचा बीच दिसतोय ना, या बीचवरती तो 2-2 कुत्रे घेऊन येतो, माहीत आहे का. कधी शक्ती कपूर पण येतो, मिथुन चक्रवर्ती, असे 2-2 हातामध्ये कुत्रे असतात त्यांचे. सकाळच्या टायमाला ते वॉकिंगला येतात ना, तेव्हा इथं बीचवरती फिरायला येतात. जेव्हा म्हणजे मी पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत होतो ना, तेव्हा मी सकाळी जायचो ना, तेव्हा मला ते दिसायचे. म्हणजे त्यांच्याशी काही बोलू शकलो नाही मी, फक्त म्हणजे भीती वाटायची, बाकी काही नाही. हे बघा हे पूर्ण गार्डन वगैरे, म्हणजे खूपच सारे भारी बंगले आहेत तिथं. त्या या हिरो लोकांनी, बिझनेसमॅन लोकांनी पूर्ण प्रॉपर्टी बनवून ठेवली आहे. म्हणजे विशेष नाही डायरेक्ट. एवढे मोठमोठे बंगले आहेत ना, आज करोडो अब्ज रुपयेमध्ये त्यांची प्राईस आहे डायरेक्ट. हे बघा ना, तुम्हाला बीचला लागूनच बंगले आहेत डायरेक्ट. जेवढे नारळाचे झाड दिसतात ना, आज सरळ तुम्ही गेलात ना, म्हणजे 10-15 मिनटं चालत गेलात ना तुम्ही, तुम्हाला लगे आक्सा बीच लागेल तिथं. हा बघा आपण मस्त बंगला आहे. तेव्हा ती व्हाईट बिल्डिंग तुम्हाला दाखवली होती, ते एकदम समुद्राच्या म्हणजे बीचच्या समोरच आहे डायरेक्ट. तुम्ही आज सरळ गेलात ना, तुम्हाला आक्सा बीच लागेल. तुम्हाला आक्सा बीच माहितीच आहे ना, तुझे आक्सा बीच घुमा दू हा चलती का, त्या पिक्चरची शूटिंग झाली होती बघा. तो आक्सा बीच इथूनच आहे. तुम्ही 15 मिनटं चालत गेलेत ना, तरी तुम्हाला तो आक्सा बीच दिसून जाईल मित्रांनो. आणि गाडीने पण जाऊ शकता, असं काही नाही. 10 रुपये तिकीट आहे बसने, तुम्ही बसने पण जाऊ शकता. तर हे बघा संध्याकाळचं असं वातावरण आहे मित्रांनो. एकदम सुंदर असं वातावरण आहे संध्याकाळचं. बरेच जण बोलत होते बाहेरचं वातावरण दाखव, कसं असतं तुमच्याकडे, काय नाही. हे मुंबईमध्ये जे आहे मित्रांनो, मुंबईच्या बाहेर नाही, मेन मुंबईमध्ये जे मालाड, बोरिवली, अंधेरी, या सगळ्या गोरेगाव, सगळ्या गोष्टी जवळ आहेत इथून, म्हणून काही टेन्शन नाही आहे. हे बघा सुंदर असं वातावरण. चला आपण जरा पुढे चालत जाऊया. तिथं बीचवरती पण शूटिंग चालू आहे वाटतं, तिथं जाऊन बघूया. हे बघा इथं ते उजव्या साईडला बघू शकता तुम्ही, इथं शूटिंग चालू आहे त्यांची. ते बघा चेअर वगैरे सगळे मांडून ठेवलेत त्यांनी. हा सगळा आता पॅकअपच झाला वाटतं. ते सगळे इन्स्ट्रुमेंट आवडत आहेत ना, ते आता जात आहेत वाटतं, ते घरी जातात किंवा बंगल्यामध्ये त्यांची शूटिंग असणार आता. तर असं आहे मित्रांनो, मी या एरियामध्ये राहतो. म्हणजे असं पण जास्त दगदग नाही आहे, काय नाही आहे, एकदम शांत वातावरण आहे. गायत्रीन मी अशा एरियामध्ये राहतो मित्रांनो. आणि जास्त काय आमचं रेंट वगैरे नाही आहे. 8-8.5 आम्हाला रेंट आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे माझ्या घरचा रेंट. म्हणून बरेच जण म्हणतात ते दुसरीकडे राहा असं तसं, पण आम्हाला हा एरिया आवडतो मित्रांनो. खूप चांगला असा एरिया आहे, बीच वगैरे. चला मित्रांनो, भेटू आपण पुढच्या